मॉर्निंग गाईज. तर आज आहे संडेची सकाळ आणि मी माझ्या मम्मीसोबत स्वयंपाक करते. म्हणजे मम्मी स्वयंपाक करते आणि मी सँडविच करते. आमच्या समर्थाला आज सँडविच खायचं होतं, मग आज सँडविच हो का. माझ्याकडे ग्रिलर पण आहे, पण त्याला जणांना खायचं होतं, त्याच्यामुळं मग मी ते तव्यात करते आणि तव्यात पण चांगलं होतं. सो येस, एक नंबर झाले सँडविच. धन्यवाद. संडे म्हणजे पोरींचा असतो युनिव्हर्सल हेअर वॉश डे, जसं की माझं पण आहे. सो आता ते झालेलं आहे सगळं आवरण बिवरण माझं. आता बाकीचे आपल्याला बरीच कामं आहेत, पण आज संडे त्याच्यामुळे आज बाहेरची घरातली सगळीच कामं असतात. सो ती पण करणार मी आणि मग जाणार बोंबलत हिंडायला म्हणजे कामानिमित्तच जाणार, पण घरात तर नाही बसू शकत गाईच. सुट्टीचा दिवस आहे म्हणल्यावर कुठेतरी गेलंच पाहिजे. सो बघत राहा तुम्ही, जाऊच आपण. ही माझी आई आहे. ही आई असली ना मला काही कामं नसतात, म्हणजे माझ्या मम्मीची मम्मी येते, ती आई ना सगळे कामं करते, मला काही कामच नाही ठेवी. त्याच्यामुळं पुकी आई आहे माझी आई. कशी दिसतेत मी? छान दिसते. मी चांगलीच दिसते. हा ना, चांगलीच येतो. सोबत टाइमपास करून झाल्यावर मम्मी म्हणली लय झाला टाइमपास, आता कामं कर, कपडे धुव. गाईज कपडे धुवायला मला अजिबात नाही आवडत, त्याच्यामुळे मी ते कपड्यांचा ऑप्शन सोडून देते. ती मी वाळत घालायला जाणार आहे, आता मम्मी धुते ते. मग तोपर्यंत म्हणलं आपलं कालवण करून घ्यावं, काहीतरी सांगायला की आज कामं केलेत. कारण की आज माझ्यासाठी कामं राहिलीच नाही, आईने मम्मीनेच केली. नाही तर मी रोज काम करते, कळलं ना, तुम्हाला दाखवेनच मी ब्लॉगमध्ये. सो कपडे धुवायला नाही आवडत आपल्याला, आपण हे भांडी भेंडी मी सगळं काम करते, पण कपडे नाही आवडत मला, काय माहिती. मी कपडे गाईज मी वाळत घातली आणि आईची साडी म्हणजे नऊवारी साडी ती मला अजिबात येत नाही, त्याच्यामुळे मी ती मम्मीकडे दिली. बाकीचं आता झालेलं आहे आपलं, आपण जरा पडून जाऊ आपल्या घरी. ही बॅक साईड आहे. आता आम्ही लावलेली फुलं बघा कसली भारी झालेत, एक नंबर. हे तर हे बघा, हे साधा फुलतच असते आणि जास्वंद पण. ऑब्विसली आज संडे, दुपारची झोप म्हणजे सुख आहे गाईज, सुख. सो तीच वामकुक्षी हां, ती मी आता काढणार आहे. आपण संध्याकाळून भेटू. येस गाईज, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा गाईज, सगळं फ्री आहे आपल्याकडं. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. वामकुक्षी घ्यायच्या नादात मी ना 5 वाजेस्तवर झोपले, मग काय उठल्या कळलं मम्मी आलेत घरामागं, मग मी पण आले. हो का, मम्मी हे काय करते ते काय माहिती. आणि हे बघा, हे आमचं घराच्या मागचं आहे, हे घर आहे. मम्मी आहे ना नागिनीची पानं आणायला गेलती, कारण की ते आज वांगसाठी आज आहे ना मम्मी. कुठे भेटली तिला सांग. बघा गाईज, मम्मी कुठं पण जाऊन शोध घेते की आम्ही आळंदीला जाणार होतो, पण तिला काही दम नाही निघाला. जाऊ द्या, तुम्हाला एक दाखवते मी, थांबा. दिस इज कॉल्ड सनसेट. कसला भारी व्ह्यू आहे बघा गाईज. आम्ही निघालोय घरी जायला. तर हे आपलं घराच्या बॅक साईड आहे, हो का गाईज. ती वरची ती माझी रूम आहे. सगळं दिसतंय ना, ते सगळं आपलं आहे. आणि इकडं पुढं पण आपलंच आहे सगळं. बघा, हे इकडून पुढं तिकडं पार रोडला हायवेपर्यंत सगळं आपलंच आहे. इकडचं आमच्या चुलत्याचा, हा मोठ्या चुलत्याचा बंगला आहे, हा बारक्या चुलत्याचा बंगला आहे, आणि हे आमचं घर आहे गाईज. आणि मम्मी बघा कशी चालली आहे. मम्मी म्हणते तुला कोणतरी रुटीन सगळं काय सांगते. आता मम्मीला काय सांगणार, ब्लॉग असंच असतं, सगळं सांगायला लागतं ब्लॉगमध्ये, आहे का नाही. चला मी आले ते घरी, आता जरा चहा पाणी करते ह्यांना, आणि बघू आता मम्मीचे जे काही प्लॅन असतील ते कंटिन्यू. नाही, चहा केला आणि सगळ्यांना दिला. मी आधीच्या ब्लॉगमध्ये म्हणलं तुम्हाला मी फिरून येईन, पण काय मम्मीनी धोका दिला. मम्मी म्हणली जाऊ दे आता कॅन्सल, आणि आता संध्याकाळची वेळ झाली, स्वयंपाकाची वेळ झाली, आणि आज आमची वांगसाठी, त्याच्यामुळं आम्हाला लयच मोठा स्वयंपाक करायचा आहे. लय काय होता, ही कांद्याची भाजी घ्यायच, इथं वांग्याचं भरीत आहे, आणि इकडं मी आहे ना मी मेथीची भाजी करणार आहे, आणि त्याच्यानंतर बाकीचा पण स्वयंपाक करणार आहे. आणि आता बघू आपण काय काय होतंय. बोलल्याप्रमाणे लगेच भाकरी करायला घेतल्या गाईज. बघा कसली भारी झालीत भाकर. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.